महत्वाची बातमी समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची शाळा घेणार आहे। भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची 2 दिवस बैठक होतीये। लोअर परळ इथं संघ मुख्यालयात 18 आणि 19 जानेवारीला म्हणजेच उद्या आणि परवा शनिवार आणि रविवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केलेली आहे, असंच यातून स्पष्ट दिसतंय। निश्चितच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांनी याआधी स्पष्ट केलेलं आहे, 12 महिने कार्यरत असलेला पक्ष म्हणून भाजपची ओळख पटली पाहिजे। फक्त निवडणुकांपुरतं आपण मैदानात न उतरता संपूर्ण 12 महिने 24 तास आपण सेवेमध्ये दिसून आलो पाहिजे आणि याचाच प्रत्यय आता येताना पाहायला मिळतोय लागवी। कारण आधी शिर्डी अधिवेशनामध्ये अमित शहा यांनी सर्व जिल्हाध्यक्ष आणि आमदारांसोबत केलेला संवाद असेल, त्यानंतर पुढील 4 दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये आमदारांसोबत साधलेला संवाद असेल, त्यानंतर आता थेट संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते 2 दिवस म्हणजे 18 आणि 19 जानेवारीला जे यशवंत भवन आहे लोअर परळीतील संघाचं मुख्यालय आहे मुंबईतलं, या ठिकाणी भाजपच्या सर्व मंत्र्यांसोबत किंबहुना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये संवाद साधणार आहेत आणि संघाचा एकंदरीत जो भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो आपल्या शासनाच्या निर्णयांमधून कशा प्रकारे राबवता येईल, इतकंच नाही तर आपली हिंदू मतं आहेत ती पुन्हा आपल्याकडे ठेवायची असतील तर त्यांच्यासाठी आपण ज्या ज्या घोषणा केल्या तर त्याची अंमलबजावणी कशी करता येईल आणि सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे संघ परिवाराशी निगडीत ज्या सर्व संघटना आहेत, संस्था आहेत, त्यातल्या लोकांची कामं करून त्यांना आपल्याशी कशा प्रकारे जोडता येईल अधिक मोठ्या संख्येने, या संदर्भात खलबतं करणार आहेत। 18 आणि 19 जानेवारीला म्हणजे शनिवार आणि रविवारी 2 दिवस हे चिंतन शिबिर चालेल। यामध्ये 18 तारखेला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चिंतन शिबिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, तर 2 दिवसामध्ये स्वतः चंद्रशेखर बावनकुळे नवनिर्वाचित जे कार्यकारी अध्यक्ष आहेत भाजपचे रवींद्र चव्हाण ते सुद्धा या बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे भाजप, सरकार आणि संघ असा तिघांचा समन्वय या बैठकीमध्ये साधताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। निश्चित, त्यामुळे चेतन खरं तर वीकेंडचा दिवस खऱ्या अर्थानं मुंबईत राजकीय दृष्ट्या महत्वाचे हे शनिवार आणि रविवार हे 2 वार ठरणार आहेत। कारण एकीकडे भाजप चिंतन शिबिर घेत आहे, संघ यात सहभागी होत आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा शिबिर आहे, त्यामुळे या दोन्ही घडामोडींकडे विशेष लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।